जात हारली धर्म जिंकला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। काल विधानसभेचे निकाल लागले आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे। ज्यांना बहुमत मिळालं, जे निवडून आले त्यांचं अभिनंदन, आणि जे पडले तर त्यांनी पुन्हा नव्या जोमानं कामाला लागावं, पुढची 5 वर्ष जनतेची सेवा करावी। मात्र मराठा आरक्षणाचा आणि या निवडणुकीचा काहीही संबंध नव्हता। लोकसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा कुठलाही संबंध नव्हता, मात्र तो जोडला गेला। विधानसभेला जरांगे पाटलांनी राज्यात सिंगल उमेदवार सुद्धा उभा केलेला नाही। त्यांच्या आचारसंहिता काळातली कुठलीही मुलाखत काढून पहा, त्यांनी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही। त्यांनी सरळ समाजाला आवाहन केलेलं आहे की कोणत्याही पक्षामध्ये राहा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा। मग इथं जात हारली आणि धर्म जिंकला असा कुठला प्रश्न निर्माण झाला? ही धर्मासाठी निवडणूक होती का? असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कारण धर्म म्हणजे काय हेच त्यांना कळालं नाही असं या ठिकाणी म्हणता येईल। धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे असं भारतीय संविधान सांगतं। कारण भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र या ठिकाणी घटनाकारांनी ठेवलेलं आहे। आता पुन्हा घटना बदलायची असेल, वेगळं राष्ट्र करायचं असेल तर ती संकल्पना ज्याची त्याची असेल। पण प्रश्न निर्माण होतो की जात हरली हा प्रश्न कसा? मागच्या निवडणुकीपेक्षा 2019च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये जास्त मराठा आमदार निवडून आलेले आहेत। मग जात हारली कुठं? हे आंदोलन कोणत्या पक्षाच्या विरोधात नव्हतंच। ज्यांनी ज्यांनी आंदोलनाला त्रास दिला त्यांना जरांगे पाटलांनी वेळोवेळी ठोकून काढलेलं आहे, बोललेले आहेत। त्यात दुमत असण्याचं कारणच नाही। मग इथं जात हरली कुठं हा मोठा प्रश्न आहे। कुठं हरली जात? कशावरून सांगतो तुम्ही जात हरली? म्हणजे मराठा आणि कुणबी आमदारांची संख्या काढली तर इतिहासात ती प्रचंड आहे, एवढी मोठी संख्या आहे। मग जात हरली कुठं? परत जरांगे पाटलांना जे तुतारीचा माणूस किंवा शरद पवारांचा माणूस असा शिक्का मारतात ते आता कुठं झोपले? म्हणजे कोण हरलं कोण जिंकला हा विषय मराठा समाजासाठी नाही। मराठा समाजाचं आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी आहे, आणि तेही कोणत्या आरक्षणासाठी आहे? जे न्यायालय सांगते त्या आरक्षणासाठी आहे, जे संसद सांगते त्या आरक्षणासाठी आहे, जे टिकणारं आरक्षण आहे। आता मराठा समाजाचा या ठिकाणी या आरक्षणाला वेगळी दिशा देण्याचा काहींनी प्रयत्न केला, परंतु असा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी नव्हता। आणि यापुढेही मराठा समाज जरांगे पाटलाच्या सोबत होता, आजही सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा सोबत राहील। सत्ता कुणाची हा प्रश्न नाही, आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडेच मागायचं असतं याबद्दलही दुमत असण्याचं कारण नाही। मात्र रडल्याशिवाय लेकरू सुद्धा, म्हणजे लेकराला सुद्धा या ठिकाणी आई दूध पाजत नाही। मग मागण्या मांडल्याशिवाय मागण्या मान्य होणारच नाहीत ना। आतापर्यंत समाजाचं गाऱ्हाणं मांडणारं कोणी नव्हतंच। 58 मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले, त्याला चेहराच नव्हता। निघाले, त्याचे इव्हेंट झाले आणि संपले ते मोर्चे। पुढं काय झालं? काहीच नाही झालं। मग आता आंदोलनाला एक नेता मिळालेला आहे, जरांगे पाटलाच्या रूपानं नेता मिळाला। हा नेता निष्प्रह आहे। आता त्यावर आंदोलन करणाऱ्याच्या म्हणजे या नेत्यावर जर कोणी टीका करत असेल तर त्याच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही। मात्र भविष्यात पुन्हा कृतीतून हे सिद्ध करून दाखवावं लागेल की या ठिकाणी न्याय मागण्यासाठी समाज त्यांच्या पाठीशी आहे।
आणि जरांगे पाटलांनी फक्त मराठा समाजाचेच प्रश्न मांडले असं नाही, जरांगे पाटलांनी धनगर आरक्षणाचे सुद्धा प्रश्न मांडलेले आहेत. वारंवार ते म्हणतात की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अगदी चोंडीमध्ये जाऊन त्यांनी भाषण केलेलं आहे. म्हणजे जरांगे एवढंच नाही तर धनगर उपोषणकर्ते जे आहे, आमरण उपोषणकर्ते, त्यांच्या भेटी देखील जरांगे पाटलांनी घेतलेल्या आहेत. जरांगे पाटलांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे. मुस्लिम समाजाला देखील जरांगे पाटील गरिबांचे, वंचितांचे, उपेक्षितांचे प्रश्न मांडतात. मग त्यामुळं काय अडचण आहे? जरांगे पाटलांनी दलितांचे प्रश्न मांडले, जरांगे पाटलांनी लिंगायताचे प्रश्न मांडले. त्यामुळं या ठिकाणी असं म्हणता येईल की जरांगे पाटलाच्या पाठीशी आता प्रत्येकानं इथं ठाम राहिलं पाहिजे. कारण हा लढा हा सामाजिक लढा आहे आणि त्यांनी तो सामाजिक ठेवलेला आहे. त्यांनी कुठलाही राजकीय बाब यामध्ये आणलेली नाही. हे त्रिकाला बाधित सत्य